एका ब्राझिलियन तरुणाची कहाणी आज जगभर कौतुकाचा विषय ठरली आहे. ब्राझीलच्या एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याने भारतीय तत्त्वज्ञानात एवढं खोल डोकावलंय की अखेर त्याने आपलं जीवनच त्या मार्गाला समर्पित केलं आहे. आणि आज त्याच व्यक्तीचा सन्मान भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन केला आहे. या व्यक्तीचं नाव आहे जोनास मासेट्टी. जोनास यांचा प्रवास ब्राझीलमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातून सुरू झाला. आयुष्य यशस्वी करण्यासाठी इंजिनिअरिंग हा मार्ग निवडला होता. पण अंतर्मनात एक वेगळीच ओढ होती, ती म्हणजे आत्मशोधाची किंवा शांतीची. एका प्रसंगी त्यांना भारतातील ऋषी, वेद आणि अध्यात्म यांचं दर्शन झालं. हे प्रथम दर्शनी आकर्षण होतं, पण हळूहळू त्यातच त्यांनी स्वतःला पूर्णपणे गुंतवलं. त्यांनी ऋषी परंपरेतील वेदाध्ययन, संस्कृत, योग आणि ध्यान यांचा सखोल अभ्यास केला. भारतामध्ये त्यांनी काही काळ वेदांत शिकणाऱ्या गुरुकुलात शिक्षण घेतलं. तेथे त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर आध्यात्मिक शिस्त, गुरु शिष्य परंपरा आणि ध्यानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. पण ब्राझीलमध्ये जाताना त्यांच्याबरोबर हे सर्व ज्ञान आणि संस्कृती देखील गेली. त्यांनी वेदांत संस्थान या नावाने ब्राझीलमध्ये एक केंद्र सुरू केले, जिथे त्यांनी स्थानिक भाषेतून म्हणजे पोर्तुगीजमध्ये वेदांचे, भगवद्गीतेचे आणि योगशास्त्राचे वर्ग घेण्यास सुरुवात केली. त्यांचं कार्य इतकं प्रभावी ठरलं की अनेक ब्राझिलियन नागरिक भारतीय तत्त्वज्ञानाकडे वळले. त्यांनी भारताच्या आध्यात्मिक वारशाला एक नवीन स्वरूपात पश्चिमेकडे पोहोचवलं. वेदांताच्या तत्वांना आधुनिक संदर्भात सांगत असताना त्यांनी केवळ धार्मिक शिकवण दिली नाही, तर आयुष्य जगण्याची शहानिशाही करायला दिली. या कार्याची दखल घेत भारत सरकारने 2024 मध्ये जोनास मासेट्टी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं. हा पुरस्कार केवळ त्यांच्या व्यक्तिगत यशाचा सन्मान नाही, तर भारताच्या ज्ञान परंपरेचा जागतिक प्रभाव वाढवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे कौतुकही आहे. जोनास मासेट्टी हे फक्त आध्यात्मिक शिक्षक नाहीत, तर दोन संस्कृतींना जोडणारा सेतू आहे. त्यांनी भारतीय वेदांच्या अमूल्य शिकवणीला पाश्चिमात्य जीवनशैलीशी जोडून दिलं. त्यांच्या कार्यामुळे आज भारताच्या आध्यात्मिक परंपरेचा झरा जगभरात वाहू लागला आहे.